हॅलो फ्रेंड, नमस्ते. माझ्या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज मी या ठिकाणी खूप सुंदर अशी काठापदराची डिझाईन करून दाखवणार आहे, जे की तुम्ही कोणत्याही वयात वापरू शकतात. असं काही त्यावरती जास्ती पॅच डिझाईन केलेली नाही आणि सिंपल अशी डिझाईन तयार होते आणि खूप छान दिसते. तर हे पहा, अशा पद्धतीने या ठिकाणी ब्लाऊजची लांबी घेतलेली आहे. आता गळ्याला मी या ठिकाणी आकार देत आहे. तर खालचा बॉर्डर अशा पद्धतीने 4.5 इंचाचा ठेवलेला आहे. आता वरच्या साईडने गळ्याचा माप घेतलेला आहे. 9.5 इंचाचा गळ्याचा आकार देऊन त्या ठिकाणी गळ्याला मार्किंग करून घेता आहे. तर ह्या ठिकाणी माझी इंचपट्टी तुटलेली होती, म्हणून तुम्हाला थोडंसं मार्किंगमध्ये प्रॉब्लेम होत असेल तर मी या ठिकाणी सांगत आहे. तर 2 इंचावरती अशी मार्किंग करून घेतलेला आहे आणि हे पहा, अडीच थोडंसं बाहेरच्या साईडला वाढवून घेतलेली आहे. आता या ठिकाणी तिरपी रेष मारून घेत आहे आणि या ठिकाणी मी पंचकोनी आकार देत आहे. तर सर्वात तुम्ही अशी मार्किंग करून घ्या व अशा पद्धतीने गळ्याला आकार देऊन घेऊ शकतात. तर हे पहा, सर्वात सोप्या पद्धतीने या ठिकाणी मी गळ्याला आकार देऊन घेतलेला आहे. हे पहा, अशा पद्धतीने ह्या ठिकाणी आपल्या गळ्याला आकार देऊन झालेला आहे. आता मी या ठिकाणी कट करत आहे. तर हे आपला कट करून झालेला भाग. तर अशा पद्धतीने आपला गळा कट केलेला आहे. आता हा पहा, खूप सुंदर असा ब्लाऊज पीस आहे. तर मी या ठिकाणी काठ काढून घेतलेली आहे आणि आता आपण ही डिझाईन तयार करून घेणार आहोत. तर हे पहा, मी ह्या ठिकाणी काठ बाजूला काढून घेतलेला आहे. तर हे अशा पद्धतीने ब्लाऊज ठेवलेला आहे. सुईचा ब्लाऊज आहे. त्यावरती जो आपण अस्तर कट केलेला होता तो सुद्धा या ठिकाणी ठेवून घेत आहे व्यवस्थित. तर मी या ठिकाणी अस्तर व्यवस्थित असा ठेवून घेतलेला आहे, लावून घेतला. आता ह्या ठिकाणी मी गळ्यावरती शिलाई मारून घेत आहे. तर हे पहा, मी या ठिकाणी गळ्यावरती सर्व साईडने शिलाई मारून घेत आहे. पाव इंच आतमध्ये घेऊन या ठिकाणी शिलाई मारून घेत आहे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी कोणावरती आल्यानंतर आपण मशीन स्टॉप करून त्या ठिकाणी कापड फिरवून हाताने त्या ठिकाणी शिलाई मारून घ्यायची असते. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात, मी गळ्यावरती सर्व साईडने शिलाई मारून घेतलेली आहे. आता या ठिकाणी नेक्स्ट स्टेप मी कमरावरती शिलाई मारून घेत आहे. तुम्हाला वाटल्यास तुम्ही त्या ठिकाणी शिलाई मारून घेऊ शकतात किंवा नाही घेतलं तरी चालेल. न घेतला तर तुम्ही त्या ठिकाणी शेवटी डिझाईन तयार झाल्यानंतर पट्टी लावू शकतात. तर आता मी या ठिकाणी पलटी मारून घेणार आहे. त्याआधी मी गळ्यामधला जो ब्लाऊजचा भाग होता तो मी या ठिकाणी कट करून घेत आहे. कट करून झाल्यानंतर बारीक बारीक कोणावरती कट्स मारून घेत आहे. असे कट्स मारल्यामुळे गळ्याला जो आपण आकार दिलेला असतो तो आकार व्यवस्थित येतो. त्यामुळे आपण या ठिकाणी बारीक कट्स मारणे अत्यंत आवश्यक आहे. थोडंसं माझी ही शिलाई बाहेरच्या साईडने आलेली होती, म्हणून मी या ठिकाणी डबल शिलाई मारून घेतलेली आहे. तर तुम्ही हे छोटे छोटे टिप्स फॉलो करा आणि तुमचे ब्लाऊज व्यवस्थित तयार करून घ्या. तर आता मी या ठिकाणी लगेच ब्लाऊज पलटी मारून घेत आहे. ह्या ठिकाणी मी पलटी मारून घेतली आहे. तर पलटी मारून झाल्यानंतर आता मी जो ब्लाऊजचा भाग वरच्या साईडला करून ह्या ठिकाणी गळ्यावरती शिलाई मारून घेत आहे. ह्या शिलाईला आपण डापटीपसुद्धा म्हणतो. तर अशा पद्धतीने या ठिकाणी डापटीप शिलाई मारून घेत आहे. तर गळ्याच्या सर्व साईडने आपण या ठिकाणी शिलाई मारून घेत आहोत आणि जो गळ्यामध्ये जो भाग गेलेला असतो, अस्तर आणि ब्लाऊज एकमेका आतमध्ये मुदडले जातात, तर ते आपण हाताच्या साईडने काढायचे असते आणि त्या ठिकाणी शिलाई मारून घ्यायचे असते. तर हे पहा, मी कशा पद्धतीने हे बोटाच्या साईडने हे व्यवस्थित भाग करत करत या ठिकाणी शिलाई मारून घेत आहे. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, अशा पद्धतीने या ठिकाणी मी शिलाई मारून घेत आहे. तर अशा पद्धतीने आपण सर्व साईडने आता या ठिकाणी शिलाई मारून घेत आहे. तर कमरेच्या साईडने आपण शिलाई मारून घेतलेली होती. आता अस्तर जशा पद्धतीने आपण गोलाई दिलेली होती त्या पद्धतीने आपण सर्व साईडने या ठिकाणी शिलाई मारून घेत आहोत. तर हे पहा, अशा पद्धतीने या ठिकाणी मी ही सर्व साईडने शिलाई मारून घेत आहे. तर शिलाई मारून झाल्यानंतर आपण नेक्स्ट लगेच टेप करून घेत आहोत. तर हे पहा, अशा पद्धतीने शिलाई मारून झाल्यानंतर कडेचा जो एक्स्ट्रा कापड होता तो सुद्धा आपण या ठिकाणी कट करून घेत आहोत. तर कट करून झाल्यानंतर लगेच मी या ठिकाणी टक्स पाडून घेत आहे. तर टक्स आपण सर्वसाधारण 4.5 इंचावरती टक्स पाडलेले असतात. खालच्या साईडने हा
अर्धा इंच वाढवून घेतलेला असतो आणि वरच्या साईडला निमुळता भाग करून या ठिकाणी टक्स पाडून घ्यायचे असते। तर हे टक्स दोन्ही सेंटरला व्यवस्थित असे पाडून घेतलेले आहे। तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात। तर टक्स पाडत असताना खालचा भाग व्यवस्थित असा एक समान ठेवलेला आहे आणि या ठिकाणी टक्स पाडून घेतलेले आहे। तर हे आपले टक्स पाडून झाल्यानंतर हा गळा खूप छान दिसत आहे। तर आता आपण या ठिकाणी काटाची डिझाईन करणार आहोत। तर ही काटाची डिझाईन खूप सोप्या पद्धतीने मी या ठिकाणी करत आहे। तर दोन्ही साईडला हा मापून घेतला आणि सेंटरमधून कट करत आहे, कारण की आपला काट छोटा आहे आणि आपल्याला ह्या ठिकाणी डिझाईन व्यवस्थित मोठी करायची आहे। तर तुम्ही या ठिकाणी डिझाईनला थोडंसं लक्ष देऊन पहा, करायला सोपीच आहे डिझाईन। तर या ठिकाणी मी हे माप घेऊन घेतलेला आहे। आता या ठिकाणी ही काठ अशा पद्धतीने लावून घेत आहे। तर हा काठचा भाग थोडासा आतमध्ये फोल्ड करून त्या ठिकाणी लगेच जॉईन करून घेत आहे। तर या ठिकाणी मी काठ सोप्या पद्धतीने जॉईन करत आहे। तर हे अशा पद्धतीने एक साईडला मी काठ जॉईन केलेला आहे। तर आता हे तर मी एक साईडला हा काठ जॉईन केलेला आहे। आता काठ मी व्यवस्थित असा 2 इंचावरती ठेवून कट करून घेत आहे। तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आणि थोडंसं फोल्ड करून या ठिकाणी काठ आतमध्ये घालून त्या ठिकाणी शिलाई मारून घेत आहे। तर हे अशा पद्धतीने काठला मी व्यवस्थित मध्ये आतमध्ये घालून कडेचा भाग आतमध्ये घालून त्या ठिकाणी शिलाई मारून घेत आहे। तर काठला मी थोडीशी शिलाई मारून घेतलेली आहे। हा कॉर्नरपर्यंत या ठिकाणी शिलाई मारून घेत आहे। तर ही अशा पद्धतीने या कॉर्नरपर्यंत या ठिकाणी शिलाई मारून घेतलेली आहे। तर दुसऱ्या साईडला सुद्धा त्याच पद्धतीने आपण या ठिकाणी काठ लावून घेणार आहोत। तर हे दुसऱ्या साईडला सुद्धा मी त्याच पद्धतीने या ठिकाणी काठ लावून घेत आहे। तर ही दोन्ही साईडला समान काठ यावी म्हणून या ठिकाणी मार्किंग करून घेतलेली आहे आणि आता त्या ठिकाणी मी ही शिलाई मारून घेत आहे। तर या ठिकाणी मी दोन्ही साईडला समान अशी काठ लावून घेतलेली आहे, तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात। तर आता दुसऱ्या साईडला सुद्धा मी ही काठ अशीच लावून घेणार आहे। तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात। तर मी काठला आतमधून फोल्ड करून घेत आहे, कारण की काठ पुरत नव्हती आणि ह्या ठिकाणी आता काठला मी जॉईन करून घेणार आहे। तर हे अशा पद्धतीने ह्या ठिकाणी मी काठ लावून घेत आहे। तर हे अशा पद्धतीने ह्या ठिकाणी मी काठ लावून घेत आहे फोल्ड करून। त्यासारखी ह्या ठिकाणी काठ ह्या कोणावरती लावून घेत आहे। जसे की वरच्या साईडला आपण लावलेली होती त्याच पद्धतीने ह्या ठिकाणी लावत आहे। तर ह्या ठिकाणी काठ आपला कॉर्नरवरती आल्यानंतर थोडंसं असा क्रॉस करून घ्यायचा आणि त्या ठिकाणी शिलाई मारून घ्यायची, व्यवस्थित अशी शिलाई मारून घ्यायची आणि ह्या साईडला आपण जो काठ एक्स्ट्रा ठेवलेला होता तो ह्या काठाच्या खाली येऊ द्यायचा आणि त्या ठिकाणी काठच्या सेंटरवरती आपण ही खालचा साईडचा काठ कट करून घेणार आहोत। तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात आता मी कशा पद्धतीने या ठिकाणी काठ जो एक्स्ट्रा होता तो कसा कट करत आहे, तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात। हा काठ एक्स्ट्रा असलेला आपण कट केलेला आहे आणि आता खालच्या साईडने आणखी लगे आपण हा काठ सुद्धा शिलाई मारून घेणार आहोत। तर ज्या पद्धतीने आपण काठ हे अशा पद्धतीने दुसऱ्या साईडने आता ही शिलाई मारून घेत आहोत। तर हे अशा पद्धतीने लगेच या ठिकाणी आपण शिलाई मारून घेत आहोत। काठला असं पॉश करून घेतलेला आहे साफ आणि त्या ठिकाणी शिलाई मारून घेत आहेत। तर आपण या कॉर्नरवरती कोणावरती आपण थोडंसं काठ फोल्ड केला होता त्या ठिकाणी सुद्धा आपण ही शिलाई मारून घेत आहोत आणि दुसऱ्या साईडला लगेच ही शिलाई अशीच व्यवस्थित चालू ठेवून घेतलेले आहे। तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात ही आपली डिझाईन तयार झालेली आहे। तर तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा। तर हा कॉर्नरवरती ही एक शिलाई मारून घेतली आहे। तर नेक्स्ट स्टेप आपण या ठिकाणी पाहू शकतात। तर ही आपली डिझाईन तयार झालेली आहे। तर ही डिझाईन कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा व व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। कमी काठापासून खूप सुंदर अशी डिझाईन तयार झालेली आहे आणि ही डिझाईन कोणीही वापरू शकतात। तर या ठिकाणी जर तुम्हाला सिंपल डिझाईन हवी असेल तर ही डिझाईन नक्की ट्राय करू शकतात। आणि थोडीशी काठ उरलेली होती, आता मी ही लगेच काठ मी कमरेवरती लावून घेतलेली आहे। तर तुम्हाला लावटल्यास तुम्ही या ठिकाणी लावू शकतात किंवा ही कमरेच्या पट्टीवरती तुम्ही लेससुद्धा लावू शकतात। तर ही डिझाईन कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा व व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। सबस्क्राईब माय चॅनल अंजली ऑल इन वन। तर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ पाहत चला।